नीलम, अगं आजचा पेपर बघितलास का? नाही, काय आले? अगं अजिंक्यची बातमी आली. केवढी मोठी बातमी आहे बघ. उषा, बघितलंय का? बघितलं की, पण काल पुष्पा कसं वागली ते बघितलं नाही का? म्हणजे अजिंक्य तुमच्या पाया पडायला आला होता तर त्याला हाताला धरून बाजूला नेलं पुष्पानं. अगं लोक आली होती त्याला भेटायला. नाही ना, आजा तुमच्या पायास पडायला आला होता. पुष्पावहिनीने मुद्दाम केले आणि तुम्हाला बी चांगलं माहिती. होय ना, आम्हाला बी अक्काने सांगितलं, आम्हाला बी ते आवडलं नाही. तसं बी 2 मिनिटांनी काय फरक पडला असता? हे बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुष्पाच्या डोक्यात राग आहे. म्हणूनच काल ती तसं वागली. अगं पुष्पा असं वागली त्याचा तुम्हाला राग येणं स्वाभाविकच आहे. पण त्या दिवशी जितू तिला एवढं बोलला त्याचा तिला राग येणं साहजिकच आहे ना. म्हणून काय असं वागायचं वय? अगं चूल इजली तरी सुद्धा त्याच्यावरचं भांड गार व्हायला येळ लागतोच की. हा? आणि त्यांना राग आला म्हणून आपण राग करायचा का? मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? काल अजिंक्यची माझी भेट झाली नाही. आज मी त्याच्या घरी त्याचं अभिनंदन करायला जाणार. अहो पण अगं त्या पोरांनी जी कामगिरी केली त्याच्याबद्दल त्याचं कौतुक करायलाच पाहिजे की. आणि आपल्या पोरीची इच्छा जी आहे ती आपल्याला पूर्ण करायलाच हवी. तेव्हा कवा ना कवा त्यांच्या घरी जाऊन लग्नाचा विषय काढायलाच हवा. ना फुलं. शीतल, तू पण आवरून घे. मी पण पूजा आवरतो. आपल्याला अजिंक्यच्या घरी जायचंय. का? अगं त्याचं अभिनंदन करायला. ठीक आहे. उषा, जा आंघोळीला पाणी काढ. सगळे फौजी असे थांबले होते, अशी छाती बाहेर काढून. त्यांच्या घरातली सगळे अशी पुढे बसलेली होती. मग त्यांना ऑर्डर मिळाली. सगळे एका लाईनीत चालत आले. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, दैने बाये बाये, दैने दैने बाये, पिच्छे पट. पण ह्या सगळ्यात ते गोळ होता. कसला गोल? अरे बारक्या, तुला लका आधी मला मराठी शिकवायला पाहिजे. घोळ नसतो, तो घोळ असतो. हा, तर घोळ असाच झाला. आजा लागला लट 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 कापायला. मग काय, मला आलं टेन्शन. एवढी मेहनत करून मी त्यांना शिकवले म्हणल्यावर नीट करायला पाहिजे का नाही बाबा? नाही. समजा त्यांच्या सरांनी त्याला विचारलं की बाबा तुला गावात कुणी शिकवलं, तरी दोघं माझं नाव घेऊन मोकळं होतील ना. म्हणजे त्या सरांपुढे माझी आबरू जाईल ना. मग मी आज्याला असं खुणावलं. त्यानं माझ्याकडे बघितलं. आज्याला आलं टेन्शन. येणारच ना, कारण माझ्यासारखा बेस्ट डील करणारा कुणा समोर असेल तर त्याला टेन्शन येणारच. आज्या पण भ्याला मला बघून. मग मी डोळं मोठं करून त्याला म्हणलं, नीट कर. मग काय, असा सुतासारखा सरळ झाला. आणि त्याला बेस्ट शिपाईचं मेडल मिळालं. आता तुम्हीच सांगा, जर का मी तिथं नसतो तर आपल्या गावात आबरू गेली असती ना. कार्यक्रम झाल्यावर मग मी त्याला राऊंड आऊट घेतला. असा कान धरला आणि त्याला समोर घेऊन म्हणलं, काय म्हणलं? काय म्हणलं? बारक्या, इथं का बसलायस तू? उठ. हो आबा उठ. जावा करला. काय काम नाही, काय नाही, इथून बसतात लोक आणि मला म्हणतात जरा टाइमपास कर.
मग मी ते डोळ्या वाचता. बघितलं तुझा टाइमपास. हे राहुल्या लाका जरा फोकादारा मारणं बंद कर. अरे तुम्हाला याला जरा उशीर झाला ना, म्हणून म्हणलं आपलं तेवढं टाइमपास करावं म्हणून. आणि तुम्हाला सत्काराला जायचं आहे ना, एवढा वेळ का लावला? हे की ऐकी अरे तास लावला आवरायला. हे एक सांगते आणि तू ऐकतेस. आणि अजय अरे आता जा शीतलच्या घरी बोल लग्नाचं. नाही मला जायची गरज नाही. लग्नाची बोलणी करायला नाना स्वतःहून घरी येणार. काय सांगतोस? काय ग? कुठे काय? काय 5-5 मिनिटाला त्या मोबाईल मध्ये बघत असतीस? काय आहे त्यात एवढं? काहीच नाही. मग सारखीच कशाला घेऊन बसलेली असतीस? अगं आता काही काम नाही ना, म्हणून घेऊन बसलीये. काय काम नाही म्हणून बसलीस का काय काम वाढवायचे म्हणून विचार करत बसलीस? अगं मम्मी काय नाही, खरंच. आता हे कशाला आले तिकडं? काय माहित. बाप आणि मायले की बी आल्यात. अजिंक्य आहे का? काय काम आहे? काल गडबडीत त्याचं कौतुक करायचं राहून गेलं, म्हणलं आज जाऊन अभिनंदन करावं. लवकर आलाय की. समजा गाव कालच अभिनंदन करून गेलं आणि तुम्हाला आज सवड झाली वय. कालच येणार होतो, पण काल बरीच माणसं आले असतील ना त्याला भेटायला, म्हणून म्हणलं निवांत बोलता येईल म्हणून आज आलो. थांबा. जयडे इकडे ग. खाटाला डेकणं झाल्यात, उभी करून ठेवू. जयडे ये इकडं. जयडे अजिबात खुर्ची द्यायची नाही आणि पाणी बी देऊ नकस. अजिंक्य घरात नाहीत ना हे बी सांगू नकस. थांबू देऊ ना, चांगली चमडी गरम होती. टॅलेंट भैया कुठे? का काय झाले? ऍक्शन घेतली पाहिजे, काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. अरे नेमकं काय झालंय? भैयांचे बॅनर काढून त्या आजाचे बॅनर लावले. कळालंय मला बी. अरे त्यांना काय आपल्याच जागा मिळाल्या वय का दुसऱ्या जागा पेटल्या होत्या? अरे हळू बोल हळू. भैयांना कळलं ना तर काय खरं नाही. काय रे, कसल्या चर्चा चालल्यात? हो भैया इकडे. भैया काय नाही. काय झालं? अहो भैया गावातल्या लोकांनी तुमचा बॅनर काढून त्या आजाचा बॅनर लावला. अरे काय जमे, त्याने एवढं मोठं काम केलं म्हणलं त्याचं कौतुक व्हायला नको का? कायम डोक्यात वैरण राजकारण ठेवून उपयोग नाही जमे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, 80% समाजकारण आणि 20% राजकारण पाहिजे. बरं शुभेच्छा तर दिला का त्याला? नाही भैया. तू र नाही भैया. लाजा कशा वाटत नाही रे तुमच्या दोघांना? हा, गावातल्या पोराने एवढं मोठं काम केलं, पेपरात बातम्या आल्या, देशभर चर्चा चालू आहे. तुम्ही गावात असून त्याला विश करू शकले नाही. हा, उद्या त्यांनी बॉर्डरवर जाऊन रक्त कोणासाठी सांडायचं? तुमच्यासाठी. फौजी होणं साधी गोष्ट असते कशामुळे? घरादारापासून लांब राहायला लागते. आता तू होता ना लांब, घरच्यांची आठवण आलीच का नाही तुला? हा, आलं का नाही? परत साधी गोष्ट असते का सांग फौजी होणं? अरे पिक्चरच्याकडनं काहीतरी शिक. स्वतःच्या खिशातनं पैसे घालून सगळ्या गावात जिलबे वाटते. अहो भैया पण तो आजा. मी काल त्याला विश केलेलं दिसत नाही. आज तरी करू जाऊ. जाताना पेढे, कोल्ड्रिंक, बिस्किट पुढे घेऊन जाऊ. काही त्याच्या घरी माणसं येत असतील, त्यांना वाटायला होईल. चला चला, गेलं पाहिजे आपल्याला. अहो इतकाळ आपण बाहेर उभं राहिलोय,
मी जरा आता आवाज देऊ काय? अगं पुष्पानी सांगितलंय ना, थांबू की जरा वेळ. अहो पण उषा, अगं थांबूया जरा. अयो, अजून गेला नाहीत बाई तुम्ही? का जाऊन परत आलाय? मला वाटलं तुम्ही अजिंक्याला बोलवायला. आतून सांगितलं होतं की अजिंक्य नाहीत म्हणून. हा ऐकलं नाही का? नाही. बया, ठीक आहे, आम्ही नंतर येतो मग. हा आता तासभर झालं थांबलाय तर 2 मिनिटं थांबा की, येतेलच ती. आत्ताच फोन झालाय माझा. नको राहू दे, आम्ही भेटतो नंतर. अगं आता येतोय लगेच, तर थांबूया की. बरं, नुसतं अभिनंदन करायचंय का अजून काही विशेष बोलायचंय त्यांच्याशी? हा, अभिनंदनच करायचंय. काल अजिंक्य गडबडीत होता ना. लई जण भेटायला आले होते. आता त्यांनी कामच असं केलंय की लोक स्वतःची कामं टाकून तास तासभर त्यांची वाट बघत थांबतात. आपण थोडी जावा म्हणू शकतोय त्यांना. म्हणून म्हणलं 2 मिनिटं थांबा, येतेलच ती. कारखान्यावर सत्कार आहे ना आज त्यांचा. बर, तुम्हाला कसं माहिती नाही? पण मी आज गेलो नाही ना कारखान्यावर, अचानक ठरला असेल. हा, असल. बर, तेवीसवर आपण एक विषय बोलायचा होता, ते बोलूया का? माझ्या संग बी बोलायचंय बाई. होय, रागाच्या भरात जे तू जे काय बोलला त्याच्याबद्दल माफी मागतो मी. पण जयडे, हा, जरा खुर्ची आण ग. हा, काय म्हणत होता? हा, काय म्हणत होता? आपले जे वादविवाद झाले ते सुरून आपण. हा ग भैया, भैया साहेब. नमस्कार अध्यक्ष. नमस्कार, या की बसा. आहो, राहू दे. ना नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणताय नाना? अजिंक्यलाच भेटायला आलोय, त्याला शुभेच्छा द्यायला आलो होतो. अहो, त्याचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे बघा. आपल्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे ती. पेपर वाचलाय का आजचा? होय. मित्र आमच्या अख्ख्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना पेपर घेऊन दिला. म्हणलं बघा, आमच्या गावातला पोरगा आहे, फौजी झालाय. आणि हे जम्या, आवया पेढे बघू. हा, ठीक. ना पेढे घ्या. पेढे कसले? अहो, हेच अजिंक्य बद्दल घ्या. ऐक, पेढा घ्या. शीतल घ्या, पेढा घ्या. आपले अजिंक्य फौजी झालेत. मामी, ठीक आहे, पेढे. जमे, ह्याची काय गरज होती? हा, आता आणले तर राहू द्या. हा, बोला. आता लोक अजिंक्यला भेटायला येणार जाणार, त्यांच्यासाठी चहा पाणी करायची काय गरज आहे? हा, गरमीचे दिवस आहेत, कोल्ड्रिंक दिलं की झालं. बाय द वे, फौजी कुठे आहेत? ती कारखान्यावर गेलेत. सत्कार आहे ना आज त्यांचा. अच्छा. ना तुम्ही नंतर येता का मग? नाही, आता आलोच आहे तर भेटूनच जातो की. हा, आता त्यांनी एवढं नाव केलंय म्हणल्यावर भेटूनच जाणार ती. नाही, तसं नाही. मग कसं आहे? त्या दिवशी तुमच्या घरातले माझ्या नवऱ्याला वाटेल तसं बोलले, म्हणजे आम्ही एवढं तुमच्यासाठी केलं त्याची तर किंमतच ठेवली नाही. आणि आज बरं अभिनंदन करायला आलाय. एवढ्या दिवसात आज मुहूर्त भेटला का? पुष्पा, अगं उषा, आमच्या भाच्यानं नादाला लावलं आणि काय बाय बोलले माहितीत का? आमच्या भाच्याला काही काम नाहीत का तुमच्या पुरल्या नादाला लावण्याशिवाय? आणि ही काय बोळ्यानं दूध पिते होय? समद्या गावाला ही हैराण करून ठेवती. तेव्हा बरं हिला कळलं नाही आमचा अजिंक्य हिला नादाला लावतात ती. जणू काही ह्यांची पोरगी साजूक तुपातली असल्यागत बोलत होते. एवढं चांगलं स्थळ आणलं तर समद्या गावासमोर पुरीने नकार दिला. बापाच्या आबरूचा तरी जरा विचार करायचा की न? मामी,
हा, मला जरा महत्वाचं काम आहे, मी नंतर येतो. नाना, नंतर येतो मी. आई, आम्ही पण निघतो, नंतर भेटू. का मी जी काय बोलते त्याचा त्रास होतो का तुम्हाला? आणि हा, एक गोष्ट माहित नसेल तर सांगते, आमच्या अजिंक्यने हिला नादाला लावली नाही, हिनंच आमच्या अजिंक्यला नादाला लावलंय. पुष्पा काय बी काय बोलतीस? काय बी बोलत नाही मी. विचारे की तिला, तीच गेली होती बेळगावला आणि समजून देखत वरडून सांगितलं, अजिंक्य माझं तुमच्यावर लई म्हणजे लई प्रेम आहे म्हणून. आमचं अजिंक्य नव्हतं गेलं विचारायला. अहो, आमच्या अजिंक्यना पाहिजे तशी पोरगी मिळू शकती, तुमच्या पुरीला काही सोनं नाही लागलं. माझ्या नवऱ्याची माफी मागायची बी तसदी घेतली नाही तुम्ही. माझा नवरा एवढा बिचारा भोळा भाबडा, वाटेल तसं बोलली तुमच्या घरातली, पण एका शब्दानं कुणाला उलट्या बोललं नाही ती. हा, आमचा अजिंक्य एकदम भाबडा आहेत ना. येतेला जाता तवर बसा तुम्ही आतमध्ये, चहा घ्या, बसा की. हे बघा, आलंच बघा. नाना, अहो बाहेर काय बोलत उभा राहिलाय, घरात चला की. तेच म्हणलं मी, खुर्ची बी आणली बसायला. नाहीच म्हणलं ती. अजिंक्य, अरे तुझं कौतुक करायला आलोय बाबा. हे घे, तुझ्यासाठी आणले. तू आपल्या गावाचं नाव जे काय देश पातळीवर नेलंयस ते खरंच कौतुकास्पद आहे. आमच्या सगळ्यांना तुझा अभिमान आहे. नाना, तुमचा आशीर्वाद आहे. अरे माझे कसले आशीर्वाद, हे सगळे तुझे कष्ट आणि तुझी इच्छाशक्ती होती म्हणून तुला यश मिळाले. नाना, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्याला, पण तुम्ही असं बाहेर ताटकळत का उभा राहिलाय? घरात बसून बोलूयात की आपण, चला. नाही समाधान, नको, येतो आम्ही. अरे ह्याचं अभिनंदन करायचं होतं आणि तुझी माफी पण मागायची होती. माफी? त्या दिवशी जे तुझे काय रागाच्या भरात बोलला ना, त्याच्याबद्दल मी माफी मागतो तुझी. अहो नाना, तुम्ही माफी नका मागू. अहो, त्या दिवशी जितू रागाच्या भरात मला काय बाय बोलला, पण मी काय मनात नाही ठेवलं, खरंच नाही ठेवलं. आणि तुम्ही असे हात जोडून माफी मागू नका. चूक झाली म्हणल्यावर माफी मागितलीच पाहिजे ना. माफ कर मला. येतो आम्ही. रामकृष्ण हरी. चल, रामकृष्ण हरी. आज पोरीसाठी हात जोडायला लावलं, उद्या नाही नाक घासायला लावलं तर नावाची पुष्पा भुईटे नाही.